खेळ कसा केला, काय करायचं तुला त्याने खेळ कसा केला, म्हणजे काय आपली चर्चा शेवटचा सांगतो आणि थांबतो. Watch your thoughts, it become your words. Watch your words, it become your action. Watch your action, it become your habit. Watch your habit, it become your character. मित्रांनो, तुमच्या विचारांकडे लक्ष द्या, तुमचे शब्द बनेल, तुमच्या शब्दाकडे लक्ष द्या, तुमची कृती बनेल, तुमच्या कृतीकडे लक्ष द्या, तुमची सवय बनेल, तुमच्या सवयीकडे लक्ष द्या, तुमचं व्यक्तिमत्व बनणार आहे. पण तुम्ही काय बोलतात त्याच्यावरून तुमचं व्यक्तिमत्व दिसत असतं, घडत असतं आणि बनत असतं. आणि तुमचे शब्द हे तुमच्या विचारांवर असतात. 3000 वर्षात काय झालं असेल, काही झालं असेल, बाबा माझं भविष्य आज पुढे आहे. जाती, धर्म, भेद, लिंग या सगळ्यांवर चर्चा करून आज काय मिळणार आहे? हा समस्या माझ्या भविष्याची आहे, माझ्या करिअरची आहे. करिअर फोरम मी जॉईन केला पाहिजे, माझ्या टेलिग्रामवरती करिअरचे ग्रुप असले पाहिजे, माझ्या व्हॉट्सअपला करिअरचे ग्रुप असले पाहिजे, माझ्या लिंक्डइन म्हणाले मॅडम. किती विद्यार्थी लिंक्डइन वर आहात तुम्ही? फॉलो करा, मोठमोठ्या याला तुमच्या पोस्ट टाका, तुमची प्रोफाईल टाका. शेवटी तुम्ही बोलतात कशावरती याच्यावरती तुमचं भविष्य ठरलेलं असणार आहे. म्हणून उगा विनाकारांच्या गोष्टींमध्ये पडू नका, एवढीच विनंती आहे. काही गोष्टी बघायच्या. आणि सोशल मीडियाचा शेवटचा विषय सांगून थांबतो. आपला एक शाळेचा ग्रुप आहे, त्याच्यावरती माझे मित्र मला नेहमी म्हणतात, राकीब भाई तू काही टाकत नाही यार. मी त्यांना एकच म्हटलं, साउथ इंडिया की पिक्चर देखा है? बोले हाँ. बोला देखते टाइम क्या करता है? बोले चुपचाप देखता हूँ और एंजॉय करता हूँ, क्योंकि उसके अंदर हीरो ऐसा पैर मारता है, गाड़ी ऐसा उड़ता है, हीरो ऐसा अंदर हाथ डाल के विलन को बाहर निकाल लेते हैं. आता एक पिक्चर आली, जर ती न्यूटन न बघितली असती तर आत्महत्या केली असती त्याने, पुष्पा 2. पण त्याच्यामध्ये तो हातपाय बांधलेला उडायला लागतो, नो ग्रॅव्हिटी. म्हणजे खरा आईन्स्टाईन नव्हता या काळामध्ये, न्यूटन नव्हता, नाही तर न्यूटननं आत्महत्याच केली असती. अरे कसं काय उडायला लागला? म्हटलं आपल्या ग्रुपवरती अशाच गप्पा असतात. काहीतरी 3000 वर्ष आधी काय झालं, इकडं काय सापडलं, त्याला एकाला कोणीतरी फटके मारले, कोणातरी कोणी ग्रुपमध्ये काहीतरी, अरे बाबा ते बिहारमधल्या कुठल्या तरी गावात झालं आणि काय झालं, आपल्याला काय घेणं देणं आहे? त्याच्यावर चर्चा करून काय मिळणार आहे? अरे मला चर्चाच करायची आजच्या दिवसामध्ये माझ्या करिअरबद्दल. कालपेक्षा माझ्या आजच्या करिअरचं काय, माझ्या डेव्हलपमेंटचं काय, माझ्या भविष्याचं काय, माझा ग्रुप कोण, माझे मित्र कोण, माझा ग्रुप काय, माझी चर्चा काय. ये जिस दिन आप समझ जाओगे दोस्तों, मैं आपको लिख के दे रहा हूँ, इसी विषय पे आप बात करिए. मैं बड़ी बड़ी कंपनी में जाता हूँ साहब, सिर्फ वहाँ डेवलपमेंट की बात होती है, वहाँ पे बजट की बात होती है, वहाँ प्लानिंग की बात होती है, वहाँ क्वार्टरली डेवलपमेंट की बात होती है, ऑडिट की बात होती है, क्योंकि उनको वो करना है. आप सोचिए आपको जीवन में क्या करना है. कुठल्या विषयांवर बोलतात त्याच्यावर तो तुमचं ठरतं सगळं. क्यों? आखिरी बात कह के अपनी बात खत्म कर रहा हूं. तुम्हारे आज से तुम्हारा कल निकलने वाला है. अगर आज दिन भर तुमने बकवास की है तो कल भी तुम बकवास करने वाले हो, क्योंकि आज दिन भर बकवास करते रहे. अगर आज तुमने करियर की बातें शुरू की, चर्चा शुरू की, मैं लिख के दे रहा हूं कल इसी से कुछ और निकल जाएगा. फक्त आपलं डोकं कसं चालतंय, आपले विचार कसे चालतायत. खरं तर माझा सेशन मोठा होता, मला एक ॲक्टिव्हिटी पण घ्यायची होती, पण परत लाइफ इज सो स्मॉल माय फ्रेंड्स. आखिरी शब्द के बात खत्म कर रहा हूँ. सर जीवन किसी को पता नहीं है. आज मैं आपका दिल दुखा के जाऊँ और रास्ते में मेरा कुछ हो जाए तो आपको वही याद रहेगा कि साहब बुरा बोल के गए, लेकिन अगर मैं आपको हंसा कर खुश करके गया और आपका दिल जीत के गया तो शायद मेरे जीवन में कल कुछ भी हो, आप कहोगे नहीं यार आदमी अच्छा था, अच्छी बात करके जाता था. आज सुबह के हादसे के साथ मेरी बात एक ही समझ में आई. आपण सगळं बोलतो, जीवन क्षण भंगूर आहे, पण ज्या दिवशी खऱ्या अर्थाने हे तुम्ही आयुष्यात मानाल, लिहून देतो जीवनामध्ये तुम्ही कोणा